नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील पहिल्या युनिटमधील 4था पाठ जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील प्रवास हा पाठ अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, पाठाला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण जर्नी टू द वेस्ट या पाठाचा थोडक्यात पाठ परिचय करून घेऊ. मच ऑफ द वर्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इनटू इंग्लिश. जगातील बहुतेक साहित्यांचे आज इंग्रजीमध्ये अनुवाद झालेले आहे. इन धिस पॅसेज वी लर्न अबाउट an epic novel with the title Journey to the West and its most popular character Sun Wukong or Monkey King. या पाठामध्ये आपण जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील प्रवास या कादंबरीमधील सर्वात लोकप्रिय पात्र सन वुकॉंग किंवा माकडांचा राजा यांच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत. This novel is a classic of Chinese literature. ही कादंबरी चीनी साहित्यामधील अतिप्रसिद्ध साहित्य आहे. It was written in the 16th century by Wu Chenggen. ही कादंबरी वू चेंगेन यांनी 16व्या शतकात लिहिली आहे. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? मित्रांनो, हा पाठ तुम्हाला इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील वाचलेल्या काही गोष्टींची आठवण करून देतो का? When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. जेव्हा आपण पश्चिमेकडील देशाचा प्रवास हे शब्द वाचतो तेव्हा साहजिकच आपण इंग्लंड आणि अमेरिका यासारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाचा विचार करतो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. परंतु इथे पश्चिम या शब्दाचा अर्थ सापेक्ष आहे. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट वी आर द वेस्ट. आपल्याकडील जे पूर्वेकडे देश आहे त्यांच्याकरिता आपण पश्चिमेकडील आहोत. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. आज आपण ज्या प्रवासाबद्दल वाचणार आहोत तो प्रवास चीन पासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास आहे. It was made by the famous 7th century ट्रॅव्हलर युआन चँग. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चँग यांनी हा प्रवास केला होता. इन दस डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. त्यावेळी चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे एवढे सोपे नव्हते. वन हॅड टू ट्रॅव्हल 1000 of miles on foot or horseback, crossing desert, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roam. वाळवंटे ओलांडत, हिमाच्छादित पर्वत ओलांडत, चमत्कारिक अपरिचित प्रदेश तुडवीत, जिथे चोर आणि डाकू फिरत असतात अशा रस्त्यांवर हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावर बसून करावा लागत असे. हु वुल्ड इट? कोण करणार हे? बट युआन चँग हॅड अ ड्रीम. परंतु युआन चँगचे स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्यांची इच्छा होती. इट वॉज लाईक अ पिलिग्रिमेज टू हिम. त्यांच्यासाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्राच होती. युआन चँग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. युआन चँग याने त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठीण असा प्रवास स्वीकारला होता. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardship on the way. 17 वर्षाचा प्रदीर्घ अवधी तो कठीण प्रवास रस्त्यावर करीत राहिला.
he traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range. युआन चांग याने भारतात येण्यापूर्वी गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने तियान शान या पर्वतरांगातून प्रवास केला. and on along the Silk Road, आणि प्रदीर्घ आशा रेशीम मार्गावरून प्रवास केला. through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. आता सध्याच्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या प्रांतातून त्याने प्रवास केला. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. भारतातून त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते जमा केली. The way back home was also equally difficult. परतीचा प्रवास हा तितकाच कठीण म्हणजे खडतर होता. But Yuan Chang managed to reach China safely along with the scriptures. परंतु युआन चांग याने हस्तलिखितांसोबत पवित्र ग्रंथ घेऊन चीनला सुरक्षित पोहोचवणे त्याला जमले. This was a great achievement. हे एक महान कृत्य होतं. It was almost unbelievable. ते जवळजवळ अविश्वसनीय होते. So much so that people thought that the gods and supernatural powers had helped Yuan Chang in his quest. इतके अविश्वसनीय होते की देवांनी आणि अंतेंद्रिय शक्तींनीच युआन चँगला या शोधात सहाय्य केले असे लोकांना वाटले. This gave rise to many interesting folk tales. या विश्वासातूनच अनेक लोककथा जन्माला आल्या. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. काही शतकानंतर या जगप्रसिद्ध प्रवासाबद्दल पश्चिमेकडील प्रवास नावाची महाकादंबरी लिहिली गेली. The novel made use of many of the folk tales. या कादंबरीमध्ये अनेक लोककथेचा उपयोग करण्यात आला. The novel and the stories in it are still very popular. आणि त्याचबरोबर ही कादंबरी आणि त्यांच्यातील काही गोष्टी आजही फार लोकप्रिय आहे. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. ही कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार मारण्यासाठी कित्येक दुष्ट राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. Who would save him? Who would vanquish the demons? याचा बचाव कोण करणार? त्या राक्षसांचा पराभव कोण करणार? Well, the Gonian deity, who is the goddess of mercy, has seen to that. असो, दयेची देवता असलेल्या ग्वानियनने ही काळजी घेतली आहे. She has assigned this task to 3 special people. Sun Wukong or the Monkey King, Zhu Bajji or Pixie, and Sha Wujing or Sand Priest. Sun Wukong किंवा माकडांचा राजा, झुबज्जी किंवा पिग्झी आणि शा वुजिंग किंवा धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तींकडे दयादेवीने हे काम सोपवले होते. राहिलेला पाठ हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.